हाय दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईन. आज मी तुम्हाला ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग सांगणार आहे आणि ही फिटिंग मेजरमेंटचा ब्लाऊज जो मला कस्टमरने दिलेला आहे त्यानुसार स्टिच केलेल्या ब्लाऊजवर मी कशी घ्यायची ती सांगणार आहे. जर आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. आणि हे पहा, हा गुलाबी कलरचा जो ब्लाऊज आहे तो मी आत्ता स्टिच केलेला आहे आणि हा रेड कलरचा हा कस्टमरनी मापासाठी दिलेला आहे. आणि हे पहा, रेड कलरचा ब्लाऊजचा कंबर फिटिंग करताना ते करण्यासाठी रेड कलरचा ब्लाऊज आणि गुलाबी कलरचा स्टिच केलेला ब्लाऊज दोन्ही एकमेकाला कमरेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेकाला चिटकून असं एकसकट मोजत मोजत न्यायचं, म्हणजे लावत न्यायचा. आणि आता हे पहा, रेड कलरचा ब्लाऊज संपला माझा आणि गुलाबी कलरचा जो ब्लाऊज आहे तो एक्स्ट्रा शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे ह्याची मला फिटिंग करायची आहे. आता हे पहा, फिटिंग करताना एकदा दुमडायचं आणि परत एकदा दुमडायचं, म्हणजे माझे किती भाग तयार झाले? 4 भाग तयार झाले. आता हे 4 भाग म्हणजे पुढच्या भागाचे 2चे 2 आणि पाठीमागच्या भागाचे 2चे 2, 1.25 भरत आहे पहा, 1.25 इंच. म्हणजे कमरेत माझा रेड कलरचा ब्लाऊजपेक्षा 1.25 इंचानी गुलाबी कलरचा ब्लाऊज हा जास्त आहे. आता काय करायचं, दंडघेर मोजायचा. फिटिंग करण्यासाठी दंडघेर, कमर फिटिंग आणि चेस्ट लागते. दंडघेर आहे 6.25 इंच पहा, दंडघेर 6.25 इंच आहे आणि कमर कमर फिटिंग माझी 1.25 इंच जास्त आहे. आता चेस्ट मोजायची, चेस्ट किती आहे पाहायचं आणि चेस्ट, कमर फिटिंग आणि दंडघेर एवढे 3 मापे लागणार आहेत पहा. चेस्ट आहे 9.5 इंच. आता 9.5 इंच चेस्ट आहे. आता जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे ना तो आतल्या बाजूने घ्यायचा फिटिंग करण्यासाठी. आता आतल्या बाजूने घ्यायचा आणि टाकायचा. आता हे पहा, कमरेच्या बाजूला कमरेचं माप टाकायचं, दंडाच्या बाजूला दंडाचं आणि चेस्ट म्हणजे चेस्टचं. आता मी अगोदर दंडाचं माप टाकून घेणार आहे 6.25 इंच पहा. माझं जो मापाला दिलता ब्लाऊज त्याचं 6.25 इंच. समजा तुम्ही जरी अंगावर माप घेतलेला असेल तर त्याचा जो भाग येईल ना 2 निम्मा तेवढा टाकायचा. आणि कमरेचं माप जरी तुम्ही अंगावर घेतलेलं असलं तर ते टेपनी मोजून टाकायचं, असं करायचं. आता चेस्ट 9.5 टाकली बघा, मधली खूण आखून झाली. आणि आता कमरेच्या बाजूला 1.25 इंच टाकलं पहा. आता हे 1.25 इंच पासून मुंड्यापर्यंत सरळ रेषा आखायची. सरळ म्हणजे तुम्ही स्केलच्या सहाय्याने पण आखू शकता, मी हातानेच आखत आहे. आणि दंड हे पहा आखून झाली. आता दंडघेरापासून खाली टाकून घ्यायचं, मुंड्यापर्यंत टाकून घेतलं. आता हे 6.25 इंच दुसऱ्या बाजूला, 1.25 इंच कमरेच्या बाजूला आणि चेस्टमध्ये 9.5 इंच टाकून घ्यायचं माप टेपने. आता चेस्टमध्ये 9.5 टाकलं. आता ते जोडायचे तिन्ही माप एकमेकाला, फक्त वाकडं तिकडं नाही, सरळ जोडायचं. स्केलच्या सहाय्याने जोडलं म्हणजे पट्टीजनी जरी तुम्ही जोडलं तरी चालते, काहीचा प्रॉब्लेम नाही. आणि आता ही जे माप टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरून टिपा मारून घ्यायच्या. मी टिपा मारत आहे आता. 3 ते 4 टिपा मारून घ्यायच्या आतल्या बाजूनी. एक टेपच्या 2 रेषा असतात ना, एवढं अंतर ठेवायचं 2 रेषांच्या मध्यभागी. म्हणजे समजा पुढे मागे जर त्याला एखादी टिप जर काढायची म्हणलं आपल्याला, ब्लाऊज फिटिंग जास्त व्हायला लागला तर लूज करायचं म्हणलं तर सोपं जातं. टेपच्या 2 दोऱ्या म्हणजे 1 मधला हाफ आणि हाफ मधला हाफ असतो ती, म्हणजे 1/4 भाग मधला एवढी टिप मारायची. 1 सेंटीमीटर मधला 1/4 भाग एवढी टिप मारून घ्यायची. असं किती बाजूनी मारायच्या टिपा? मला दोन्ही बाजूनी मारायच्यात बघा टिपा. ब्लाऊजचं फिटिंग हे महत्त्वाचं असतं सगळ्यात जास्त. का तर आहे ना, ब्लाऊजचं फिटिंग हे ब्लाऊजला अंगात जास्त लूज झाला तर तो ढिल्ला होईन व गळण, शोल्डर उतरण, कमरेत पण लूज झाल्यानंतर हा व्यवस्थित बसणार नाही. परंतु ब्लाऊजला फिटिंग जर व्यवस्थित असेल कमरेत आणि बाह्यात, चेस्टमध्ये थोडासा कमी किंवा जास्त झाला तर जास्त प्रॉब्लेम येणार नाही. एखादी गुढी जास्त येईल किंवा गुढी येणार नाही किंवा आवळ होईल. परंतु कमरेत किंवा बाहीत जर ढिल्ला झाला ना, ब्लाऊज लूज झाला तर मग येणार जास्तच प्रॉब्लेम होतो ब्लाऊजचा. त्यामुळे फिटिंगचं माप हा परफेक्ट असणं जास्त महत्त्वाचं असतं. हे पहा, मी आता पुन्हा टिप मारायला सुरुवात केली. माझा धागा मध्येच संपला होता बॉबिनमधला, तो मी पुन्हा भरून घेतला आणि टिप्पा मारायला सुरुवात केली. टिप्पा मारणं अगदी सोपं आहे आणि माप घेणं कमर फिटिंगचं पण सोपंच आहे. अगदी काही अवघड नाही. आपण ब्लाऊजची कटिंग जर व्यवस्थित केली ना तर ब्लाऊज देखील बसायला अगदी व्यवस्थितच बसतो. ब्लाऊजची फिटिंग, ब्लाऊजचं कटिंग या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात पहा.
आता टिपा मारून होतच आल्या आहेत. आता मी काय करणार आहे, दोन्ही बाजूने टिपा मारून लास्टला तुम्हाला याचं फिटिंग कशी आली आहे ते दाखवणार आहे पहा. या ब्लाऊजसाठी थोडंसं ब्रेशल पट्टीला कापड कमी पडलं होतं म्हणून मी त्याच प्रकारचं सेम टू सेम मला भेटलं नाही माझ्या इतर कपड्यामध्ये. मग मी काय केलं, थोडंसं व्हायच वेगळंच आहे, त्यासारखंच आहे पण थोडंसं जरा व्हाईट कलर आहे त्याचा. मग ते आतून लावलं. आता ते पूर्ण आतूनच जाणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हे पहा, सगळी टीप मारून झाली. तुम्हाला जर फिटिंगचं मेजरमेंट घेतलेलं ब्लाऊजवरचं आवडलं किंवा फिटिंग सांगितलेलं आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा. हे पहा, माझी फिटिंग खूप छान रेडी झाली आहे. या पद्धतीने फिटिंग केली तर तुमचा कधीच ब्लाऊज चुकणार नाही पहा. अगदी मस्त अशी फिटिंग मी ब्लाऊजला केली आहे. थँक यू.